मस्त तुमचा नाही का हा साडी नेसवल्यानंतर मग आईला गर्भाला नाही का गर्भाला काय प्राण फुटतो ना, तर त्यावेळेस गर्भाची काय असते काहीतरी खाण्यासाठी मन होतं. म्हणून बाया काय करतात माहिती आहे का, तिचे डोहाळे म्हणतात ना, डोहाळे, तिला तिचे डोहाळे पुरवण्यासाठी आपले आपले पती असतात. मग ते म्हणते हो कच्चे आंबे आले काय बाजारात, ते म्हणते अजून कच्चे वारा धुनीनं पडले काल, मग घेऊन आणते. कारण आंबट चिंबट खाण्यासाठी मन जाते. काय खाण्यात तुम्ही खाल्ले होते का आंबे? खाल्ले होते. आंबा कच्चा एवढा आंबट असतो, त्याने किती आंबट लागत, म्हणून ते खारट तुरट बनते अंदर. जसं खाल तसं बनन, जसं खाल अन्न तसं बनन मन. काही काही बाया तर काही काही त्यांची इच्छा होते. आम्ही काही काही ऐकलं माझ्या गावामध्ये काही बायकांनी चुलीतली राखंडीच खात होत्या. आमच्या इकडे दर्यापूरची, इकडचे नाही, इकडच्या बाया सगळं उठून जाते. खाल्ली का खाल्ली काल. मी म्हटलं एक दिवशी काय नाही, ते खाऊशीच वाटते म्हणे. आमच्या इकडे का नाही त्यावेळेस गॅस नव्हते, मी जेव्हा होतो त्यावेळेस गॅस नव्हते. त्याच्यामध्ये कधी लाकूड टाकतात बाया, त्या लाकडीचे काय पडते कोळशे, ते मायनं खाल्ले. म्हणून मी काळा काळा होऊन इथं आलो. विठाल 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 बाबाजी, तुमच्या वेळेसही खाल्ले होते काय कोळशे? तुम्ही मी सारखेच दिसून राहिलो. असं आहे, काही खातात, काही कशाला नाही खायचं, काही धरलं का खा. मग तुम्ही खाल्लं, तुमचे डोहाळे पुरवले, माझ्या आईची डोहाळे कोण पुरवले का? देवकी मातेची कोण पुरवले का? सांगा ना. तुमचे पूर्वासाठी होते पण तिथं या माझ्या या विश्वाचा चालक, ब्रह्मांडाचा नायक, त्याच्या बाप कुठं आहे? त्याची मायबाप कुठं आहे? बंदी खाण्यात आहेत. त्याचा जन्म कुठे झाला? बंदी खाण्यामध्ये व्हायचा आहे. तर असं माझ्या भगवान कृष्णाचं डोहाळे पळवणारा कोणी नव्हता. पण त्या आईची डोहाळे पळवणारे कोणी नसल्यामुळं तर 9 महिने झाले. 9 महिने, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, असं 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर माझ्या भगवंताचं तिथं आगमन झालं. आणि इथं या भूतलावर भगवंत अवतार धारण झाला आणि आकाशाची वाणी झाली. हे वसुदेवा, तुला झालेला मुलगा हा गोकुळात घेऊन जा, आणि तिथं जन्मलेली माया आहे योगमाया, तिला इथं घेऊन आहे. म्हणे हे एवढे मोठे 7 दरवाजे आहेत तुरुंगाचे, कसे तुडून फक्त चालता जातो, ताले ऑटोमॅटिक तुटतील. मग वसुदेवानं घेतलं, निघाले. जाता जाता बाहेर निघाल्यानंतर काय होतं, मंद मंद पाऊस पडत होता. मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस, मंद मंद पडे पाऊस. जेव्हा माझा भगवान कृष्णाचे वडील निघाले, वसुदेवजी घेऊन निघाल्यानंतर मंद मंद पाऊस पडत होता. अशा पावसामध्ये अंगावर झाकायला कपडा नव्हता. आणि तुमच्या लेकराचा जन्म होते त्यावेळेस तिला म्हणते पाहिजे का त्याला चांगलं झाकून घे, निमोनिया होईल. चांगलं इकडून तिकडून चांगलं पक्क झाकून जाते. माझ्या कृष्णाला काय झाकालं होतं का? वर शस्त्रधरी शेषानं फक्त काय केलं, छत्री पकडल्यासारखं केलं. जात होते यमुनीतून जात असताना माझ्या भगवंताच्या बापाला रस्ता दिसत नव्हता, परंतु
नदीतून निघाल्यानंतर जात होते. यमुनेला तुडुंब असा पूर होता. पूर असताना पुरातून जात असताना पाणी एवढं झालं आणि ती यमुना म्हणते, यमुना कोण आहे? भगवंताची अर्धांगिनी होय. यमुना म्हणते, अरे जोपर्यंत तुम्ही माझ्या इथून जात आहेत तुम्ही मला स्पर्श करत नाही